मित्रांनो गोवामधली मोटो व्लॉगिंग करतोय आपण आता. हा बघा निघाला नाही अजून. बघा फॉरेनर्स आणि हा खुश होतो जास्त फॉरेनर लोकांना बघून. आणि आमच्यातलं एक जण हरवलं आहे. काही जणांना पेट्रोल शोधतोय आणि आम्हाला पेट्रोल भेटत नाहीये. मित्रांनो बघा ही आहे पारा लेक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आणि आज आहे आपला डे टू म्हणजे नॉर्थ एक्सप्लोर करायचा दिवस. बट असं सीन आहे की आता वाजलेत 9:15 आणि आमचा 9चा निघायचा प्लॅन होता. बट अजूनपर्यंत कोणच तयार नाही. मला दाखवत होतं मी तयार झालो, मला फक्त शर्ट घालायचं आहे, पूर्ण मी बाकी तयार आहे. आणि हा एक तयार होऊन बसला, दिसतोय का तुम्हाला? बघा हा एक तयार होऊन बसलाय. बाकी तुम्हाला पोरं दाखवतो बघा टाइमपास किती करते. निघाले हा बघा अजून निघाला नाही. हा बघा निघाला नाही अजून. निघला फटाफट. ड्रेसिंग कशी वाटते कमेंट मध्ये सांगा. आणि गाण्यामुळे कॉपीराइट लागू शकतो म्हणून मी निघतो इकडनं. निघा ना बाबा, कोण बाकी निघायचं? बघा दोघं तिघेजण निघालेत, हा एक बाकी निघायचा. मित्रांनो फायनली आम्ही सर्वजण निघालोय. आणि इथे आता आम्ही स्कूटी बघतोय, स्कूटी वगैरे घेतोय. हे बघा ही आपली स्कूटी असणार आहे. हिची व्हिडिओ काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का नंतर मग व्हिडिओमध्ये आपल्याला कळतं की म्हणजे ऑलरेडी ह्याच्यामध्ये काय काय डॅमेज आहे वगैरे. आणि जर नंतर मग तुम्ही सांगू शकता की हे पहिल्यापासून डॅमेज होतं वगैरे. ठीक आहे, तर असं आपण आपल्या गाडीची व्हिडिओ काढून घेऊया. फायनली तुम्ही बघू शकता माझा लुक आहे फायनल करा, पूर्ण गोव्यासारखा लुक. आणि माझी गाडी. तर मित्रांनो आता वाजलेत 11 आणि आपण थांबलोय नाश्ता करायला. छोले भटुरे खाते तिथे सर्वजण. तो भेटूया तुम्हाला नाश्ता करून झाल्यावरती डायरेक्ट. मित्रांनो गोवामधली मोटो व्लॉगिंग करतोय आपण आता. आपले मित्र सर्व पुढे चालतायत म्हणजे गाडी चालवते. आता आपण शोधतोय पेट्रोल पंप आणि आता आपण जातोय पेट्रोल भरून जातोय डायरेक्ट अरंबोल बीचला. काही जणांना पेट्रोल शोधतोय आणि आम्हाला पेट्रोल भेटत नाहीये. इकडं तिकडे लोकांना विचारतोय पण काय अजूनपर्यंत भेटलं नाही. आता एक माणूस बोलतोय की 1 किलोमीटर वरती आहे. मित्रांनो फायनली आम्हाला आता परिश्रमानंतर पेट्रोल पंप भेटलाय. खूप जवळपास अर्धा तासाच्या वर जरा आम्ही पेट्रोल पंप शोधत होतो. आता भेटलाय शेवटी पेट्रोल पंप. आता पेट्रोल भरून कंटिन्यू करतो. मित्रांनो आपण पोहोचलोय फायनली अरंबोल बीचला. वाजले किती आता आकाश घड्याळात बघ जरा तुझ्या? 12:30 वाजलेत आणि आता आपण पोहोचलोय अरंबोल बीचला. हा दुसरा म्हैशाचा भाव आहे. अरंबोल बीचला आपण फायनली पोहोचलोय. तुम्ही काल बघितलं असेल हा नाही बरं तुम्ही काल बघितलं असेल बागा बीचला किती म्हणजे तर बागा बीचला एवढी रश होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने इथे रश खूप कमी आहे. कारण का इकडे ना खूप शांतता असते. खूप रेअर लोक इकडे येतात. आणि तुम्ही इकडे ही सँड बघू शकता. बघा व्हाईट सँड आहे. इकडची जी माती आहे ती पांढऱ्या कलरची आहे, अगदी याच्या चेहऱ्यासारखी. हे कुत्रा बघा पाण्यात जातं कुत्रा. कुत्रे पाण्यात जात आहेत. ते कुत्रे बघ ना, ते कुत्रे बघ. कुत्रे लोकांची पण गँग आले अरंबोल बीचला. बघा कुत्रे लोक आहे भाई. कुत्रे लोक त्या कुत्र्यांची गँग तिकडे मजा करते आणि आमच्या कुत्र्यांची गँग आम्ही मजा करतोय. तर मागे बघू शकता तुम्ही अरंबोल बीच. खूप शांतता आणि पाणी भाई नको मोठं खराब होतं माझे. आणि लुक कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि आपला डे 2चा हा फर्स्ट आहे डेस्टिनेशन नॉर्थ गोवामधला अरंबोल बीच. खूप स्वच्छ आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी त्याचं हे दाखवतो काय बोलतो त्याला, स्वच्छताचं प्रमाण. हे बघा मित्रांनो एवढं स्वच्छ आहे ना बीच, खूप स्वच्छ आहे. पाणी आलं नको. शूज आहेत नको जास्त जवळ नको पाणी आहे. हे बघा छोटे पोरं. हे बघा हे घूमने के लिए आए तुम लोग. हे भावना देतात मला.
गजब बेइज्जती है। बघू शकता इकडे काका विकतायत आणि हे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्या मैत्रिणींना बहिणींना घेण्यासाठी, म्हणून ते लोक बघतात. काका 100 का 150ला विकतायत ते. 100 रुपये 100 रुपयाला विकतायत. हे बघा फॉरेनर्स. येस आणि हा खुश होतो जास्त फॉरेनर लोकांना बघून. कसं वाटतंय फॉरेनर बघून? फॉरेनर लोकांना बघून कसं वाटतंय? काय करायचं मन करतंय? इसका मतलब है ए जुडवा आईला जुडवा. ए जुडवा आईला जुडवा. ए जुडवा. पोरं नुसतं एडे झाली काढतात इकडे, आणि इकडे पण बघा फॉरेनर्स आहेत. ते लोक आपले व्हिडिओ काढत होते बघा. हाय मित्रांनो, आपण इथे अरंबोल बीचला लागूनच एक मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये आलो आहे. इथे अत्तर, गॉगल वगैरे, शर्ट, जीन्स वगैरे सर्व भेटते इकडे. फक्त प्राईस थोडी जास्त आहे, तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. सो मित्रांनो, इथे सीन असं झाला आहे ना की 2:45 वाजायला आलेत, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजायला आलेत, आणि आम्ही लोक अजून पण अरंबोल बीचवरतीच आहेत. म्हणजे पोरांना इथे एवढी मजा येते ना की ते लोक इकडेच टाईमपास करत बसलेत. आता मग आम्ही लोक फायनली इकडनं निघतोय तर आहे, बट सर्वजण दमलेत. तर काय माहिती नाही की ते लोक म्हणजे सर्वजण काय बोलतात बघू आता. एकतर आम्ही बोलतात, अर्धे जण बोलतात की दुसरीकडे जाऊ, अजून फिरायला एक्सप्लोर करू. इवन ते माझं पण मत आहे की अजून मला एक्सप्लोर करायचं आहे, पार्लर रोड वगैरे मला फिरायचं आहे वगैरे बघायचं होतं. आणि काही जण बोलतात की हॉटेलवरती जाऊन आराम करू, कारण का ते लोक दमलेत. सो बघू, तुम्हाला मी अपडेट देतो आम्ही लोक कुठं जातो आणि काय करतो आहे ते सर्व. ठीक आहे, तर फायनली एकदा लास्ट अरंबोल बीच बघून घ्या. हे बघा, चला टाटा अरंबोल बीच. फॉरेनर त्यांची ब्लॉग शूट करतात. He is also shoot a vlog. A few moments later. मित्रांनो बघा, आम्ही लोक इकडे थांबलोय. आम्ही लोक जातोय चापोरा फोर्टला आता, आणि आमच्यातला एक जण हरवलाय, म्हणजे एक जणाची स्कूटी हरवली, 2 जण हरवलेत. आता आम्ही त्यांची वाट बघतोय. हे बघा आले बघा. हे बघा हरवलेले. कुठे हरवलेले रे तुम्ही लोक? कुठे हरवलेले तुम्ही लोक? अरे हा राईड बोलला, आम्ही छोटा पहिला राईड मारला. तू पण मॅप चालू ठेव ना भाई. अरे पण माझी कुठे यायचं. आता फायनली आपल्याला आलेत, आपले मेंबर सर्व जमा झाले, ते बघा तिकडे वाट बघतायत. आता आपण निघू फायनली. मित्रांनो, आता वाजले 4 आणि प्लॅनिंगनुसार आपण बरोबर तिकडून 1 तासात इकडे आलोय. 1 तासात आपण जवळपास 35 किलोमीटर तरी कव्हर केलं असेल तिकडून. आणि आता आपण पोहोचलोय चापोरा फोर्टला, आणि जिने चालू पण नाही झाले आणि आताच दम लागायला लागला. आणि मला वाटत माहीत नाही, म्हणजे आमच्या मधल्यांपैकी किती जणांना ट्रेकिंगची सवय. आता मला मजा बघायला भेटेल की किती जण दमत आहेत, कारण का चढायला बघ किती तिकडे जिने. तिथपर्यंत जायचंय बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडून अशी जिने चढत तिथे वरती जायचं आपल्याला. आता ह्याला एकदम स्लो चालणार तर मग कव्हर नाही होणार आपल्याला. 1 तासात कव्हर करायला लागेल आपल्याला, काय पण करून. पटापट करायला लागेल. 15 मिनिटं तरी चढायला लागेल. आता माहित नाही आयडिया काय, ऋतिक तू थक गया, माहित नाही कुठे तू थक गया ना. हे किल्ला तेरे को चढणे काय भाई. आता बघूया कोणाकोणाला ट्रेकिंगची सवय, कोणाकोणाची हालत होते चढता आज समजेल. आता हे बघा, दमलेला गाडी. तुला तर काय ट्रेकिंगची सवय आहे ना? झाली सवय, मोडली ती सवय, हवा निकल गई. मोडले बघा. हे दोघं पण दमणार आहेत, मला माहिती आहे. या लोकांना ट्रेकिंगची सवय नाही. कबड्डी प्लेअर. व्ह्यू बघा, ह्याला इग्नोर करा. व्ह्यू बघा, काळा येत असेल कारण का सूर्य पण आहे ना तिकडे, नाही आणि आपल्याकडे काय आयफोन नाही ना. रिफ्लेक्शन करतो. मित्रांनो, इकडनं व्ह्यू बघा. व्ह्यू दिसते तुम्हाला? व्ह्यू ते बघा, पूर्ण बीचचा व्ह्यू. हे बघा, 15 मिनिटात पोहोचलो आपण. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय वरती चापोरा फोर्टला.
आणि मी ती भिंत शोधते जिथे ते आमिर खान वगैरे त्यांचा पिक्चर होता नाही का, ती पोच ती वाली भिंत शोधतो आणि सनसेट इकडनं बघायला भेटतो. बट आय थिंक आम्ही लोक सनसेटमध्ये थांबणार नाही आहोत, कारण का अजून एक प्लेस आम्हाला कवर करायची आहे. करायचं होतं सूर्य. नंतर म्हणजे बहुतेक फोर्टची हिस्ट्री काय आहे? त्या फोर्टची हिस्ट्री काय? हा फोर्टची हिस्ट्री एवढी काय नाही आहे, बट मला जेवढं माहिती आहे त्यानुसार हे पोर्तुगीज लोकांनी बांधलं आहे आणि इथे तो आमिर खानचा पिक्चर होता ना त्याची शूटिंग झाली, त्यामुळे जास्त थोडं फेमस झालं. हे बघा ही ती भिंत इथे सर्व काळं काळं येते. मित्रांनो आपण आपला चापोरा जो फोर्ट एक्सप्लोर करून झाला आहे आणि आता आपण निघालोय. पुढे जातो रे आपण आता. तुला माहिती का म्हणजे तुम्ही माझ्या भरोश्यावर आहात फिरतायत. वा वा नारळांच्या झाडाचा रोड आहे तिथे. नारळांच्या झाडांचा रोड म्हणजे पारा रोडला जातोय आता आपण. तर तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली तिकडे सकाळचा सीन चांगला असतो, बट आम्हाला थोडा प्लॅनमध्ये थोडा जरा टाईम लागला आरंबोळ बीचला, जसं की तुम्ही बघितलं असेल लॉक. तर त्याच्यामुळे आता आपण तिकडे जातोय. सूर्य मावळ्याच्या आत जायचं आपलं टार्गेट आहे. ठीक आहे, सो भेटूया डायरेक्ट पारा रोडला. मित्रांनो आता आपण आलोय पारा रोडला आणि तो वाला सिनरी शोधतोय आपण, जिथे पूर्ण बाजूबाजूला नारळाची झाडं आहेत आणि त्याच्यामधनं रायडिंग करायला जी मजा येते ना ती खूप चांगली असते. ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो या व्हिडिओ मार्फत. एक मिनिट थांबा, तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी तिकडचा. मित्रांनो बघा आलोय फायनली. आम्ही रस्ता थोडा चुकलेलो, आता आम्हाला भेटलाय प्रॉपर रस्ता. तुम्ही बघू शकता बघा हा पारा लेन आहे. इथे फोटोशूट वगैरे करतात आणि बघा किती मस्त व्ह्यू वाटतं. सर्व तुम्ही मध्ये रस्ता आणि दोन्ही बाजूला तुमच्या नारळाची झाडे. हे साईडला थांबव. मित्रांनो बघा ही आहे पारा लेन आणि इथे ट्रॅफिक जाम झाले. सर्वजण आहे ना फोटो वगैरे काढायला आले तिकडे आणि तरी पण मी तुम्हाला चालता चालता एक्सप्लोर करवतोय. हे बघा हा आहे पारा लेन आणि इकडे सर्व दोन्ही बाजूला नारळाची झाडं आणि मधून रस्ता आणि दोन्ही बाजूला नारळाची झाडं तुम्ही बघू शकता. बघा आणि एकदम मस्त लोकेशन आहे. बघा लोकेशन असं वाटतं की इथेच राहूया असं वाटतं. मित्रांनो हे बघा आता ह्यांचं फोटोशूट चालू आहे इकडे आणि एक एक मॉडेल आपल्या इकडे उभे राहत आहेत आणि आपला कॅमेरामॅन पण. एक ऑर्डरचे किती घेतो रे फोटोशूटचे? 500 रुपये. काय एक फोटो? नाही अर्धा तासाचे किती मग अनलिमिटेड फोटो काढून घ्या ह्याच्याकडनं. कॉन्टॅक्ट नंबर देणार तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा. ऋतिक पवार कॅमेरामॅन. हा आणि एडिटर आहे आपला सॅम मोरे आणि फोटोग्राफर आहे ऋतिक पवार. 500 रुपये अनलिमिटेड फोटो काढून भेटणार तुम्हाला. 500 रुपये. तुझे एक पण आप काढू काय? हे बघा हे बघा नेक्स्ट मॉडेल पण तयार होतोय. हा हे बघ इथं. तू नाही काढत फोटो? काय रे काय रे काय सीन आहे? काय विषय बोलतो मग? कसं वाटलं नॉर्थ गोवा? आरंबोली बीच कसं वाटलं? म्हणजे भूक लागले जाणवलंच नाही फिरायच्या नादामध्ये. आणि पाय दुखतायत ते पण नाही जाणवलं. ते जाणवलं पण गाडी सर्वात बेस्ट पार्ट गाडी चालवणं. गाडी चालवणं ना एक नंबर ना. मला पण सेम भाई सेम. तुझा एंड ना माहित ना तुला. सेम फक्त तुला चालायचंय चालवत राहायचं सेम. आणि तू पण एक गाडी लवर समोर बोलतोय ही गोष्ट. काय बोलतो? कसं वाटलं तुला गाडी चालवून? मस्त वाटलं. थोडी ते थोडी कसं वाटलं? हा मस्त वाटतं ना अनोळखी रस्त्यांवर. अरे बघा फायनली हे लोक हरवलेले. मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आपलं जेवण वगैरे झालंय सर्वांचं करून. आता आपण परत जातोय बागा बीचवरती. एक रात्रीचा व्ह्यू घेत एन्जॉय करतोय एक्सप्लोर करतोय. मित्रांनो एकदा बागा बीचचा नाईट व्ह्यू बघा. बघा सर्वीकडे इकडे पार्टी करतायत सर्व त्यांच्यासोबत एन्जॉय करतात आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे बागा बीचचा. बागा बीचवरती रॉकेट फोडत आहेत. सो मित्रांनो आता वाजले 2 आणि ॲक्च्युली मी ब्लॉग एंड करायचीच विसरलो. झोप लागली मला. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आपला Day 3 येणार आहे आणि Day 3मध्ये म्हणजे उद्या आता आपण एक मे बी 5-6 घंट्याची झोप होईल माझी. त्याच्यानंतर आपण Day 3मध्ये साऊथ गोवा पूर्ण फिरणार आहे. सो पूर्ण बघा. ॲक्च्युली मला झोपेत आठवलं ब्लॉग एंड करायचा राहिला पण तुमच्यासाठी मी खास
झोपेमध्ये असताना हे करतो आहे, ब्लॉग एंडचा शूट करतो आहे. ठीक आहे. सो बाय बाय, भेटूया डायरेक्ट डे 3ला.